नाही बळ ते अंगी संत गेले तया ठाया देवराया पाववी ज्येष्ठांची का आम्हा जोडी परवडी न लभो संत गेले तया ठाया देवराया पाववी तुका म्हणे करी कोड पुरवी लाड आमचा संत गेले तया ठाया देवराया पावनी पांडुरंगा करू प्रथमा दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका शरण शरण शांतिरंद्र शिव शांति पृथ्वी शांति रापो शांति रोहिरा शांति वनस्पतय शांतिर्विश्वे देवाः शांतिर्ब्रह्म शांति सर्वं शांतिरेव शांति सामा शांतिरिति हरि ओम तत्सद्ब्रह्मार्पणमस्तु शांतो भव सन्निधो भव वरदो भव शिश्रो भव सुप्रसन्नो भव सुप्रतिष्ठो भव हरे नमः हरे नमः हरे नमः तुम्ही या संत माझ्याकडा दिठीचा कराल भोडा तरी म्हणे तुम्हाये बडा होईल आकाशात पतितं तोयं यदा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारं केशवं प्रति गच्छति मस्तकये माया संतांच्या पुढेलांचे इच्छी फळ नाही बळ ते अंगी संत गेले तया ठाया देवराया पाववी ऐकणारे वंदनीय सर्वत्र टाळकरी ब्रह्मसमुदाय
गायनाचार्य वादनाचार्य परमपूज्य भगवतप्रेमी महात्मा या ठिकाणचा भगवंत नामचिंतन सोहळा ही श्री भगवान परमात्मा ग्रामदेवता इष्टदेवता म्हणून यांच्या असणाऱ्या कृपाप्रसादाने त्याचबरोबर या भूमीला त्यांची पदस्पर्श झाले अशी महान साधू संत महात्मे आदरणीय मंगळागिरीजी महाराज, आदरणीय श्री गुरु मोठरागिरीजी महाराज, आदरणीय श्री कुंभार काका यांच्या आशीर्वादाने आणि सर्व गावकऱ्यांच्या कायेने वाचेने मनाने तनाने धनाने हा सोहळा परिपूर्ण होत असून या सोहळ्यातील ही असणारी पुष्पांजली सर्व गावकऱ्यांच्या प्रेमिक अंतकरणाने माझ्याकडे आलेली आहे. वास्तविक पाहता तसा मी कीर्तनकार प्रवचनकार वक्ता नाही उघडली संतचिन्हे अंगी उपदेशालागी पात्र झाला, परंतु थोरा मोठ्यांची आज्ञा आहे आज्ञाचं उल्लंघन होऊ नये म्हणून पडेना वाचेना सेवा ही दानी स्वामींची या न्यायाप्रमाणे पुष्पांजली समर्पित करत असताना प्रभू तुम्ही महेशांची मूर्ती मी दुर्बळ अर्चितशे भक्ती म्हणून बोलदरी दुर्गावती तरी स्वीकाराल की. या ठिकाणी उपस्थित जनसमुदायाचा जर विचार केला तर या ठिकाणी महान असणारे वक्ते आहेत. गायनाचार्य आंबेडकर महाराज, अशोक बाबा, सर्वच गुरुजन मंडळी, गायनाचार्य वादनाचार्य, त्याचबरोबर उपस्थित भाविक भक्तजन. आज तुमचा असणारा या निमित्ताने दर्शनाचा योग आहे आणि दर्शनाचा योग येण्याचा कार्यकारण भाव म्हणजे हे या गावकऱ्यांचा दादांचा असणारा स्नेहाचा प्रेमाचा अखंड संबंध आलेला आहे. आणि तसे रामकिशन बाबा मदन भाऊ काय दादांच्या सानिध्यातच होते आमचे आप्पा. आणि जे दादांचं तुमचं गावकऱ्यांचं प्रेमाचं नातं आहे, या प्रेमाच्या नात्यामुळे आज तुमचा माझा दर्शनाचा योग आहे. धन्य दिलीन संत दर्शनाचा आनंद जन्मिता शील गेला मज वाटे तशी आलिंगन द्यावी कदान सोडावी चरण त्यांचे श्री संताची माता चरणावरी साष्टांग करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख सर्वांना माझा असणारा साष्टांग प्रेमीपाती या पवित्र प्रसंगी मंगलमय वातावरणामध्ये जो सेवेला अभंग घेतलेला आहे त्यांचा अल्पसा परिचय. विषय वासना कुलसित मानवांना सुखाचे अन्वेषण ज्यांनी सापडून दिलेले आहे, त्या जगताला ब्रह्मसाम्राज्य ज्यांनी आरूढ केलेलं आहे, ज्यांच्या इच्छापात शक्तीने शक्तिपात सामर्थ्याने जगभर परमात्माचं कार्य चालत आलेलं आहे, सध्या चालू आहे, पुढेही चालणार आहे. अशा भजनाचे थोर आधुनिक उकळ संत श्री जगद्गुरु तुकोबा महाराज यांचा आपल्या संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मागणीपर अभंग आहे. अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे, जे पुढं गेलेले आहेत, पुढीलांचे इच्छेफळ पुढं जे गेलेले आहेत आणि त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे जे फळ मिळालेलं आहे, तर ते फळ मला प्राप्त होण्याकरता, त्या ठिकाणी जाण्याकरता, ते फळ मला प्राप्त करून घेण्याकरता माझ्याकडे काय नाही, सामर्थ्य नाही, म्हणजे माझ्याकडे तो पुण्याचा साठा नाही. म्हणून मला जे जायचं ठिकाण आहे आणि माझ्या पुढं जे गेलेले आहेत, तर कोण गेलेले आहेत, संत गेलेले आहेत. म्हणून संत ज्या ठिकाणी गेलेले आहेत त्या ठिकाणी मला जाण्याकरता पुण्य नसल्यामुळे भगवान पांडुरंगा तुम्ही काय करा, मला त्या ठिकाणी पोहोच करा. बरं भगवान, मी तुम्हाला म्हणत आहे मला त्या ठिकाणी पोहोच करा. तुम्ही नुसतं हो म्हणायचं आणि संसारातला दृष्टांत देतात. जसं थोरल्याची फरफट होते, धाकट्याचाच असणारं सर्व लक्ष धाकट्यावर असतं, तसं काही होतं कामा नाही. बरं भगवान, माझ्याकडे जरी असणारे सामर्थ्य नसेल, पुण्य नसेल, बळ नसेल, मी त्या ठिकाणी पोहोचू शकत नसेल, पण भगवान मी तुमचं लेकरू असं समजून तुम्ही माझं कोड कौतुक करा आणि मला असणारं संत ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी पोहोच करा. हा अभंगाचा प्रतिपाद्य विषय. परमार्थाचे साधन करतो. प्रत्येकाला असणार ज्या ठिकाणून आला त्या ठिकाणी जायचं आहे. म्हणून प्रत्येकजण कोणत्या ठिकाणी जातो, ज्या ठिकाणी येतो त्या ठिकाणी जातो.
मग आपण असणार ज्या ठिकाणी आलो त्या ठिकाणाहून जर जायचं असेल तर आपल्याला त्याच रस्त्याने जावं लागेल, दुसऱ्या रस्त्याने जाता येणार नाही. म्हणून आपलं येण्याचं ठिकाण कोणतं आहे तर भगवान परमात्मा सांगतात आपलं ठिकाण ममय वंशो जीवो लोके जीवभूत सनातन. सर्व जीव माझा अंश आहे. आपण त्या भगवंतापासून आलेलो आहोत आणि मग आपल्याला भगवंताकडे जायचं आहे. मग भगवंताकडे जाण्याकरता भगवंताच्याच रस्त्याची साधना पाहिजे. मग साधना करत असताना आपण परमार्थाच्या साधना करतो. परमार्थाच्या साधना करत असताना आपण अन्नदानाच्या साधना करतो. आता अन्नदानाची साधना केली, पवित्र ते अन्न हरी भोजनी चिंतन किंवा लक्ष्य अनुष्ठान त्रिभुवनी अन्नदान. तिन्ही भुवनामध्ये अन्नदान होतं. आणि कलियुगामध्ये जो सांगितलेलं आहे आपल्याला, आपण दुसऱ्या साधना नाही केल्या तर 2 साधना कलियुगाच्या महत्त्वाच्या आहेत, त्या म्हणजे अन्नदान आणि नामचिंतन साधना. अन्नदान जर केलं तर आपण दान करू शकतो. दान करत असताना महत्त्वाचे दान हे 5 दान आहेत. एक कांचन दान आहे, भूदान आहे, गोदान आहे, अन्नदान आहे आणि ज्ञानदान आहे. त्याच्यापैकी अन्नदानाचा जर विचार केला तर अन्नदान आपल्याकडे जर केलं असेल कोणी तर ते असणारं पांडवांनी अन्नदान केलं. पांडवाच्या यज्ञामध्ये एवढं अन्नदान झालं की पंग तुटल्यानंतर स्वर्गामध्ये घंटा वाजायची, एवढं अन्नदान. आणि अन्नदान करत असताना अन्नदान कसं पाहिजे तर निष्काम भावनेनं पाहिजे. निष्काम भावनेच्या अन्नदानामध्ये आपण जीवन जगत असताना 5 प्रकारे जीवन जगता येतं. एक मृत जीवन, मागून जीवन जगतो मृत जीवन. ऋत जीवन, कोणी आणून दिलं तर खाणे. अशा प्रकारे जीवन जगत असताना आपण माधुरी मागून जीवन करत असताना त्याला ऋत जीवन एक म्हणतात. ऋत जीवनाचा वर्ग आपल्याकडे असणारे पूर्वीचे पाहिले तर कणाद ऋषी, ज्यांनी असणारं विज्ञानामध्ये परमाणु शब्द आपल्याला दिला. आपण म्हणतो विज्ञानामध्ये अणू परमाणु, तर हा पहिला शब्द कोणी दिला? कणाद ऋषीने दिला मला. आणि कणाद ऋषीचं नाव हे कणादच का पडलं? ज्या वेळेला ते आपलं खळं झालं तर खळ्याच्या भोवती पडलेलं धान्य कणकण गोळा करायचे, ते एक ठिकाण. अन्न कोणत्या ठिकाणचं गोळा करून खावं किंवा व्यापाऱ्याशी देवाणघेवाण शेतकऱ्याकडून होत असताना जे खाली पडलं ते धान्य गोळा करून घ्यायचं. असा दुष्काळ पडला आणि दुष्काळामध्ये अन्न त्यांना मिळालं नाही. मग 6 महिन्यानंतर त्यांना कसं तरी जेमतेम थोडंसं अन्न मिळालं. त्याच्यात जेमतेम 4 भाकरी केल्या, कारण आश्रमामध्ये पत्नी आणि 2 मुलांनी हे स्वतः 4 जण आणि कशा तरी 4 भाकरी केल्या. 4 भाकरी केल्यानंतर जेवायला बसून तोंडात घास घालला तोपर्यंत दरवाजामध्ये याचे गला भिक्षां देहि. कणाद ऋषीने त्याला पहिला प्रश्न विचारला, आपण किती दिवसाचे उपवासी? तो म्हणाला, मी 2 वर्षाचा उपवासी आहे. कणाद ऋषी म्हणाले, आपण 6 महिन्याचे उपवासी. हा 2 वर्षाचा उपवासी. कणाद ऋषीने भाकरी दिली, स्वतःची होती ती देऊन टाकली. दिल्यानंतर त्यांनी खाल्ला आणि पाणी पिलं. याचक वर्गामध्ये जे याचक जे असतात ना, काही याचकाचा वर्ग असा आहे किती दिले तरी त्यांचं समाधान होत नाही. त्याने पाणी पिलं आणि म्हणलं काय या कोपऱ्यालाच बसली पोटामध्ये एका. पत्नीनं भाकरी दिली, खाल्ली भाकरी, पाणी पिला, म्हणला अर्ध पोटी तर झालो. मुलांनी दोन्ही भाकरी दिल्या, खाल्ल्या, पाणी पिलं, तृप्तीचा ढेकर दिला. अन्नदान जे आहे हे प्रत्यक्ष दृष्ट फल देणारं दान आहे. ज्ञानदानं तपोदिका अन्नदानात परम शांती. चंद्रकांत ग्रंथामध्ये सांगतात, ज्ञानदान हे तपाने प्राप्त होतं तर अन्नदानामध्ये परम शांती प्राप्त होते. म्हणून अन्नदान त्यांना. मग याचकाने पोट भरल्यानंतर कणाद ऋषीला समाधान वाटलं, आनंद वाटला. आपण म्हणतो ना की लेकराचं पोट भरलं की आईचं पोट भरलं. आपल्याकडे म्हणतो आपण, लेकरांनी खाल्लं तृप्त झाले की आईचं पोट भरलं.
नाहीतरी भीमदादा जेवायला बसल्यानंतर भीमदादाचं कधी जेवणच संपत नसे. शेवटी असणारं भीमदादाला शेवटचा घास करत असताना सांगावं लागायचं, हा कुंतीचा घास आहे. पार्वती मातेनं असंच जेवायला बोलवलं आणि जेवायला बोलवल्यानंतर भगवान शंकर म्हणाले, विनाकारण तुम्ही निमंत्रण दिलं, याचा परिणाम काय होईल तुला कळते का? म्हणले, आपण अन्नपूर्णा देवी, आपल्याकडे काय कमी आहे. आणि भीमदादा जेवायला बसले त्यावेळेला सगळ्या रद्दी शिकली सगळ्या असणाऱ्या स्वयंपाकाला भीमदादाने वाढल्याबरोबर संपवून टाकायचं. घरातलं पीठ संपलं त्यावेळेला भगवान शंकराला म्हणाले, माझं सत्व जाईल आता, बघा तुम्ही काहीतरी. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, तो सांग की हे आता कुंतीचा घास आहे. तेवढा घास खाल्ला आणि भीमाचं पोट भरलं. तसंच जाचकाचं पोट भरल्यानंतर जे तृप्तीचा ढेकर दिला आणि कणादृषीला समाधान वाटलं आणि कणादृषी दररोजच्या बाहेर आले. काले कारण याचकाची जागा हे उंबऱ्याच्या बाहेर आहे. था कलोशेद्वारी उभा याचक भिकारी, मज भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. दररोजच्या बाहेर याचकाची जागा आहे. म्हणून कणादृषी उंबरामध्ये असल्यामुळे उंबऱ्याच्या बाहेर आले आणि दोघांचा संवाद सुरू झाला. संवाद सुरू झाल्यानंतर जे अरण्यातले हिंस्र श्वापद होते त्याच्यातले काही श्वापद, त्याच्यापैकी मुंगस नावाचं श्वापद, मुंगस नावाच्या श्वापदानं त्यांचा संवाद ऐकत असताना मुंगसाला समाधी लागली आणि त्या समाधी अवस्थेमध्ये मुंगस दोघांच्या मध्ये येऊन केव्हा पडलं हे मुंगसालाही कळालं नाही. दोघांचा संवाद ज्या वेळेला बंद झाला त्यावेळेला मुंगसाची समाधी उत्थान झाली आणि समाधी उत्थान झाल्यानंतर मुंगसाने आपल्या शरीराकडे पाहिलं तर अर्ध अंग सोन्याचं झालेलं होतं. मग मुंगसाने लोळण घ्यायची आणि केस पिंजारायचे, लोळण घ्यायची केस पिंजारायचे. का? की माझं राहिलेलं अर्ध अंग सोन्याचं होण्याकरता. पण ते काही सोन्याचं झालंच नाही. अर्ध अंग परेशान झालं आणि परेशान झाल्यानंतर कणादृषीला प्रश्न केला की माझं अंग या ठिकाणी सोन्याचं अर्ध झालेलं आहे, हे सोन्याचं अंग का झालं, याचं कारण काय आहे? त्यावेळेला कणादृषीने उत्तर दिलं की निष्काम भावनेतून भगवंत नामचिंतनामध्ये जी अन्नदानाची साधना झाली, या असणाऱ्या साधनेच्या तपाचं तपतेज या कणाकणामध्ये आहे. तो कण तुझ्या शरीराला लागला म्हणून तुझं अंग सुवर्णाचं झालं. म्हणून नामचिंतन साधना करतो आणि नामचिंतन साधनेमध्ये निष्काम भावनेने जर अन्नदान जर केलं तर ते अन्नदानाची फलश्रुती आहे. म्हणून कणादृषीला मुंगसाने प्रश्न केला, म्हणले माझं अर्धांग कधी सुवर्णाचं होईल? म्हणले असंच अन्नदान होईल त्या ठिकाणी होईल. त्याच्यानंतर हा पांडवाचा यज्ञ सुरू झाला. मुंगसाला एवढा आनंद झाला की माझं अर्धांग राहिलेलं सुवर्णाचं होणार. मग किती अन्नदान झालं त्या ठिकाणी? पंगत उठल्याबरोबर स्वर्गात घंटा वाजायची महाराज. यज्ञ परिपूर्ण झाला आणि यज्ञ परिपूर्ण झाल्यानंतर मुंगस त्या कुंडामध्ये लोळण घेण्याकरता तयारच होतं. मग मुंगसाने कुंडामध्ये लोळण घ्यायची, कुंडावर यायचे केस पिंजारायचे, लोळण घ्यायची, कुंडावर यायचे केस पिंजारायचे. परेशान झालं आणि परेशान झाल्यानंतर त्याचं अर्धांग सुवर्णाचं झालं नाही. म्हणून मुंगसाने सांगितलं, छे यज्ञ बरोबर झाला नाही. आणि ही वार्ता मग त्या ठिकाणच्या रखवलदाराने पांडवांना सांगितली आणि भगवंतालाही सांगितली. कारण जे साधना जे आहे त्या साधनेमध्ये आपण अवस्थेमधून साधने जर गेलो तर त्याची फलश्रुती मिळते. अन्नदानामध्ये हे उणीवता जर प्रत्येक वेळा जर निष्काम भाव जर नाही राहिला तर अन्नदानातून सुद्धा आपल्याला त्या पुण्यापर्यंत जाता येत नाही. की उणीवता आहे, भगवान मी अन्नदान करतो पण माझ्याकडे तेवढा पुण्याचा साठा नाही. दुसरं आहे असणारं कांचनदान. भृहरिराजाने कांचनदान केलं महाराज. यज्ञ जर करायचं असेल ना तर शिवारामधून कोणताही याचक विनमुख जाता कामा नाही. जर याचक जर विनमुख गेला
तर यज्ञ परिपूर्ण होत नाही. म्हणून आपण म्हणतो कांचनदान कशाला म्हणावं. आपण म्हणतो सोनं दान केलं म्हणजे कांचनदान झालं. सोन्याला कांचनदान म्हणतात, पण यज्ञामध्ये कांचनदान करत असताना सुवर्णासह जे काही संसारामध्ये लागतात ते सर्व एकत्र दान करणे याला सुवर्णदान म्हणतात. तर दान करत असताना त्या दानामध्ये असणारी उणीवता येते. कारण प्रत्येक वेळा आपण निष्काम भावनेनं आणि निष्काम भावनेच्या हेतूनं दान देत असताना कधीतरी आपल्या नजरेमधून असं चूक होऊ शकते. कारण दान देताना नरक राजाने गाई दान दिल्या. गाई दान दिल्यानंतर कळपातून एका ब्राह्मण देवाला गाय दान दिली. ते ब्राह्मण देवाकडून निघाले आणि पळत या नरक राजाच्या कळपामध्ये आले. नरक राजाने परत ती गाय दुसऱ्या ब्राह्मण देवाला दान देण्यात आली. पहिले ब्राह्मण देव आले, म्हणले तुम्ही गाय दान दिलेली कळपात आली तर ती माझी गाय मला द्या. तर ती गाय दान दिलेली होती दुसऱ्याला. म्हणजे तीच गाय कशी देता येईल. म्हणजे तुम्ही मला दान केलेली, एकदा दान केलेली वस्तू पुन्हा परत दान करता येत नाही. दान देत असताना नरक राजाला शाप उपभोगावा लागला महाराज, ती गाय डबल दान दिली म्हणून. म्हणून आपण हे दानाच्या वगैरे क्रिया करतो आणि या सर्व साधनेतून आपल्याला पुण्य जे मिळतं ते पुण्य फक्त स्वर्गाला जाण्यापुरतं मिळतं. भूलोक, भूरलोक आणि स्वर्गलोक. स्वर्गलोक तिसऱ्या नंबरला, जनरलोक, महरलोक, तपोरलोक, सत्यलोक. सत्यलोक हा 7व्या नंबरला आहे. आतळ, बितळ, सुतळ, तळातळ, महातळ, पाताळ हे 7 लोक. हे एकूण 14 लोकाचं एक ब्रह्मांड आणि एका ब्रह्मांडामध्ये 32 कोटी योजनेचं अंतर आहे. पाताळापासून सत्यलोकापर्यंत. स्वर्ग आपला 3ऱ्या नंबरला आहे. या असणाऱ्या ब्रह्मांडामध्ये वैकुंठ लोक आणि कैलास लोक हा ब्रह्मांडामध्ये येत नाही. का येत नाही तर त्याचं कारण आहे पाताळापासून सत्यलोकापर्यंत मायेचं प्रभुत्व आहे. आणि ज्या ठिकाणी मायेचं प्रभुत्व आहे त्या ठिकाणी निष्काम भावना राहत नाही, त्याला साधना पाठीमागे लागते. विठ्ठल गेल्यानंतर दान तर कोणीही मागतो महाराज. तुम्ही आम्ही तर सर्वच दान मागतो. दान मागणारा हा भिकारी असतो महाराज, मग तो कोणीही असो. आपल्याकडे बरेचसे उदाहरणं सांगितले जातात. सत्ताधीश भिकारी देव मागतो, श्रीमंत भिकारी. रावणासारखा श्रीमंत कोणी झाला नाही महाराज, रावणासारखा विद्वान कोणी झाला नाही. रावणासारखी भगवान शंकराची भक्ती अद्याप विश्वामध्ये अजून कोणी केली नाही आणि इथून पुढेही कोणी करेल असं सांगता येत नाही महाराज. आणि रावणाने जे भगवान शंकराकडून कमवलं ना ते अद्यापपर्यंत कोणी कमवलं नाही. काय कमावलं रावणाने? आत्मलीन कमवलं महाराज. तर तो श्रीमंत भिकारी, तुम्ही आम्ही भिकारी, सत्ताधीश भिकारी. आणि संतांचं वचन आहे कोणी कोणाला काही मागायचं नाही, काही मागणे आम्हा अनुचित. वडिलांची रीत जाणत वडिलांची रीत जाणत
च नाही. काहीच म्हणलं असतं काही मागता आलं असतं, पण काही मागणे योग्य, काही मागणं अयोग्य. मग मागणारे ते सगळेच आपल्याला रस्त्यावर मागतात, ते उघडा नागडा भिकारी म्हणतात त्याला. संतही मागतात महाराज. मग संत काय मागतात? आपण रस्त्यावर आलेल्या भिकाऱ्याला जी देईल ते घेतलं त्याने की त्याला म्हणायचं उघडा नागडा भिकारी. ज्याला जे पाहिजे तो मागतो आणि त्या घरी नाही मिळालं तर दुसऱ्या घरी जाऊन मागतो, पण आपलं काम भागवतो. उदाहरणार्थ एखाद्या शेतकरीने एखाद्या शेतकऱ्याला शेजाऱ्याला आऊत मागितलं, तो म्हणलं माझं चालू नाही देता येणार, तो दुसऱ्याकडे मागतो. मागणाऱ्याला काय एक घर सुना 10 घरपेक्षा दुसरीकडून काम भागवतो. पण संत असं मागतात. हे संत कोणाला मागतात आणि काय मागतात? जो विश्वामध्ये ज्याच्यापेक्षा कोणी मोठा नाही त्याला मागावं. काय मागावं? जे विश्वामध्ये मिळत नाही ते मागावं. म्हणून भगवान तुम्ही जर मला नाही दिलं तर या विश्वामध्ये मला कुठेही मिळणार नाही आणि माझं काम पुन्हा पूर्ण होणार नाही. असा जो मागणार आहे, अशा मागणाऱ्या भिकाऱ्याचं नाव आहे अकिंचन भिकारी. हा वर्ग आहे संतांचा. विठ्ठला भोजराजा दानी असताना भोजराजा याच्या समोर आल्यानंतर दान द्यायचा, पण दान देत असताना तो जसा जसा दान देण्याकरता हात वर करे ना, तसे तसे त्याचे डोळ्याकडे असणारे डोळे त्याच्या पायाकडं लक्ष द्यायचे. तुळशीदासांना समजल्यानंतर तुळशीदासजी भोजराजाला म्हणले, अरे तू असलं दान द्यायचं कुठे शिकला? अरे तू दान देतो पुढे, आणि पुढे दान देत असताना खाली बघतो. त्यावेळेला भोजराजा म्हणला, दान देणारा अजून कोणी दुसरा आहे. लोक माझ्यावर संभ्रम करतील की मीच दान देतो आणि मीच दान देतो, असं लोकांचा संभ्रम होईल. म्हणून मी खाली पाहतो, कारण दान देणारा तो आहे. विठ्ठला जे विश्वामध्ये मिळत नाही ते मागावं. पण भगवंताला जर मागितलं, भगवान परमात्मा सगळंच देतो महाराज. आपण जर असणारा अवस्थे करतात भगवंताच्या भेटी करतात, जर साधना करत असाल ना तर भगवंताची भेटीच होते महाराज. आणि संसारामधलं जर मागितलं तर संसारामधलं भगवान परमात्मा देतात. कारण ध्रुवाला आढळपद दिलंच ना, मांडी बसायला मागितली. कारण भगवान हा उदार आहे. उदार तो हरी, उदार तो हरी, ऐशी कीर्ती चराचरी. कारण भगवान उदार आहे. मागितलं, मांडी बसायला मागितली, आढळपद दिलं महाराज. 36,000 वर्ष आढळपद मिळालं त्याला. उपमन्यूने दूध मागितलं महाराज, वाटीभर दूध. समुद्र दिला महाराज. आढळपदी बाळ बैसविला ध्रुरू, शिराचा सागरोपमन्या देतो महाराज. आणि नाही मागताही भगवंताकडे मिळतं महाराज. आपण पहा, सुदामा ब्राह्मण देवाचं चरित्र पहा. सुदामा ब्राह्मण दुखे दैविला, मुष्टीभर पोह्यासाठी. कारण भगवंताने सुदामा ब्राह्मण देवाला त्याची असणारी अवस्था पाहिली, त्याचा भाव पाहिला, तर त्याला सोन्याची नगरी दिली. म्हणजे आपल्याला संसारातलंही मिळतं आणि आध्यात्मिक साधनेतलंही भगवंताकडे मिळतं महाराज. दोन्हीकडलं मिळतं. विठ्ठला मागण्याकरता असणारे आपल्या चित्ताच्या अवस्था बदलल्या पाहिजेत. कारण आपण भगवंत नामचिंतन साधना करतो ना, त्यावेळेला आपण काय म्हणतो, काय देव माणूस झाला. देवासारखा दिसत नाही महाराज, त्याची अवस्था देवासारखी असते. नामचिंतन साधना केली, चिंतने चिंतने तद्रुपता तदाकार वृत्ती प्राप्त होते. आपण म्हणतो समीपता चलुपता स्वरूपता सविजेता मुक्ती प्राप्त होते. त्या मुक्त अवस्था जी आहे ती अवस्था प्राप्त होते महाराज. त्याच्यासारखं दिसत नाही महाराज, दिसत नाही, पण ती अवस्था प्राप्त होते. त्याच्याकरता आपण नामचिंतन केल्यानंतर आपल्या नामचिंतनामध्ये जे चित्त आहे त्या चित्तामध्ये बदल होतो. पहिलं चित्त मूळ चित्त. देवाचं नाव हे कधीच घेत नाहीत महाराज.
तुम्ही एखाद्याला उचलून आणून जरी इथं बसवलं ना तर त्याचं चित्त घराकडे दुसरीकडेच असतं. कोण काय म्हणतं याच्यात लक्ष नसतं महाराज. त्याचं सांगण्याचा प्रयत्न केला तरी त्याला ऐकायलाच मिळत नाही महाराज. मूढ चित्त, क्षिप्त चित्त. क्षिप्त चित्तावाल्याला चला म्हणलं भजनाला चला बाबा पाटलाने बोललेलं कुठं कामामध्ये आडकाठी आणि जाऊन बसायला काय बिघडले घंटाभर बसायचे म्हणून ते येतो आणि पाटलाजवळ आला की गुडघ्यात मुंडकं घालून बसतो आपलं. मूढ चित्त, क्षिप्त चित्त. क्षिप्त चित्तावाला काय करतो, येतो महाराज बोलवल्यानंतर. चला पाटलाने बोलवले कामामध्ये आडकाठी लोक आपल्या जायला काय हरकत आहे. जवळ आल्यानंतर बसल्यानंतर तो विचार करतो. पाटील टाळी वाजवतात, मुखानं नामचिंतन करतात, नाही केलं तर माझ्या कामामध्ये आडकाठी, त्याच्याकरता सोम करतो. पण नाव नाही घेत महाराज, त्याच्याकरता काय करतो, सोम करतो. ही विक्षिप्त चित्तावाला. त्याच्यानंतर एकाग्र चित्त. एकाग्र चित्तामध्ये मनुष्यशास्त्री जीवाला सविकल्प समाधी लागते महाराज. समाधी अवस्थेपर्यंत जातो एकाग्र चित्तावाला. समाधीला उत्थान कालावधी आहे, परंतु जी सविकल्प समाधी आहे ती कामाने करत असते. देवा मला नातू होऊ दे, तुला 2 रुपयाचे पेढे वाटेल. 8वी न पाय हा माझा नवस, रात्राने दिवस पांडुरंगा. ही एकाग्र चित्तावाला. त्याच्यापुढे 5वं चित्त आहे निरुद्ध चित्त. निरुद्ध चित्तामध्ये निर्विकल्प समाधी लागते. आपण म्हणतो ना सर्वांचा त्याग केला, काही चित्तामध्ये ठेवलं नाही. निरुद्ध चित्त, निरुद्ध चित्तामध्ये निर्विकल्प समाधी लागली. या अवस्थेपर्यंत जरी गेला तरी समाधीला उत्थान कालावधी महाराज. समाधीचे सुख सांडा ओवाळूनी ऐसा या कीर्तनी ऐसा या कीर्तनी चित्त आहे त्या चित्ताला मृदू चित्त म्हणतात. मृदू स्वभाय नवडित तैसे सज्जनाचे चित्त. सज्जन माणसं म्हणतात महाराज. याच्यामध्ये दुसऱ्याचं दुःख त्याला सहन होत नाही. त्याच्यानंतर निर्मळ चित्त. निर्मळ चित्ते झाली नवनी ते पाषाणा पादर फुटते. स्वतःला दुःख झालं तरी सहन होत नाही आणि जगताला दुःख झालं तरी सहन होत नाही. आणि त्याच्या पुढे व्यापक चित्त. कारण व्यापक चित्त किती व्यापक आहे महाराज. विश्वची माझे घर ऐशी मती जयसी स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. जे मजशी स्तव झाले परिम्या नाही केले आयशे ज्याने जाणे तले तो सुटला का. चित्त प्राप्त झालं पण असं जर नाही जाणलं तर तेवढ्या चित्ताचा उपयोग होणार नाही महाराज. म्हणून व्यापकत्व चित्तामध्ये विश्वाला माझं घर समजलं आणि असं व्यापक चित्तावाला किती व्यापक चित्त करतो तो
आपल्या चित्तामध्ये देव साठवतो माणूस. साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेर दापुटी मूर्ती उभा. हनुमानजींनी साठवलं महाराज. सीतादेवीने विचारलं भगवंताला काही दिलं का? म्हणले नाही. आईचं प्रेम, गळ्यातला हार काढला, दिला नवरत्नाचा. हनुमानजीने मणी फोडून खाली टाकायला चालू केलं. माता म्हणले अरे तू माकड ते माकडच रे, देवाच्या सान्निध्यामध्ये राहिला पण नाही सुधारला. आपण देवाच्या सान्निध्यामध्ये गेल्यानंतर सुधरू असं नाही महाराज. सुधरेलं तर नाही सांगता येत. अहो नामदेव महाराजांना जीव घालण्याचं सामर्थ्य प्राप्त झालं पण देव कळाला नाही. म्हणून माऊली बरोबर तीर्थयात्रा करावी लागली. आपण संतांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर कळेलच हे सांगता येणार नाही महाराज. जोपर्यंत अनुकरण करत नाही तोपर्यंत कळणार नाही महाराज. आपण म्हणतो आम्ही संतांचं वाङ्मय वाचलं, माऊली आमच्या दारात आहे, कारण ज्ञानेश्वरी आहे, माऊलीच्या रूपाने ज्ञानेश्वरी आहे, तुकोबरायच्या रूपाने गाथा आहे, तुकोबराय आज आहे, माऊली आज आहेतच का? त्याच्या ज्ञानेश्वरीची अक्षरं जर पाहिली तर वलयांकित अक्षर आहे. ते अक्षरे नवदी देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुनाला की चितकलिका, उजळली किंवा प्रकाशिले श्रीकृष्ण. तुकोबराय म्हणतात एक एक अक्षरा आहे माझा रमाकांत. हे तोंडानं बोलतो महाराज. देव अनुभवाची वस्तू, सांगण्या शिकवण्याची नाही. देव अनुभवाने जाणावा लागतो. देव आहे आईशी वदवावी मायवाने, नाही ऐसा आठवावा मध्ये. विठ्ठल म्हणाले मी मणी जे फोडतो याच्यामध्ये राम आहे का ते पाहतो, कारण या मनाचा मला काय उपयोग. याच्यावर जगताचा व्यवहार चालू नाही तर विश्वाचा व्यवहार चालू, माझ्या काय कामाचा. राम आहे का ते पाहतो. सीतादेवी म्हणले तुझ्यात आहे का राम? दाखवला. पवनतने संकटहरण मंगलमूर्ती रूप, राम लखन सीता सहित बसो हृदय सुरभू. ही जी साधना आणि अवस्था जी प्राप्त होती ना, ही एका जन्माची नसते महाराज. आणि जन्मांतरचं पुण्य फलद्रूप झालं पाहिजे. म्हणून सावता महाराज आणि त्यांनी हृदयामध्ये देव साठवला. साठविला जाता आपली त्या पद्धतीची पिढी आली पाहिजे. म्हणून तुकोबराय तुम्हा मला जीवन जागृती करत असताना तुम्हा मला जीवन जागृतीच्या उद्देशाने बोलतात की आम्ही साधना केली पण त्या साधनेमध्ये ही परिपूर्ण आम्हाला पुण्याची फलप्राप्ती आहेच असं नाही, हेच अभंगाचं प्रतीक.
नामचिंतन करतो महाराज. 35 वर्ष झालं आपलं सत्ता चालू आहे. नामचिंतनाची परिपूर्णता केव्हा होते महाराज? आपल्या शरीरातील पेशीने नामाचा ध्वनी केल्यानंतर आपल्याला नामचिंतन करायची गरज नाही. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी. वाणी गेल्यानंतर काय? घेऊ आता. म्हणून तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी. कबीरदासजी बोलतात, ओट कंठ चाले नाही जिभ्यानही राम, जिभ्यानं रटे राम, राम हमारा काम करे हम बैठे आराम. कारण नामचिंतन किती झालं पाहिजे? रोम त्याचा ध्वनी बाहेर पडला की परिसरावर आलं काय की परिसराने नामचिंतन केलं पाहिजे. जसं सीतादेवीच्या भोवती झाडझुडपं रामनाम म्हणतात. त्याच्यानंतर अर्जुनाच्या रोमरंध्रातून जे कृष्णध्वनी बाहेर पडतो. तुकोबाऱ्यांचा रस्ता विठ्ठल विठ्ठल म्हणतो. जनाबाईच्या गोऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतात. चोकोबाऱ्यांची हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणतात. ही जी अवस्था होती ना, त्या अवस्थेमध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये अवस्था येते. अवस्था टिकवता आली पाहिजे आणि अवस्था टिकवता येत नाही. म्हणून माझ्या पुढे जे गेले त्या ठिकाणी त्या जाण्याच्या रस्त्याने मी सर्व असणारी साधना करतो, पण ती अवस्था मला प्राप्त तेनेची पंक्ती चालू जाता, तेनेची पंक्ती चालू जाता, कारण आम्हाला त्या ठिकाणी जाता येत नाही. म्हणून त्याचा निर्देश करतात की नेमकं कोणत्या ठिकाणी जायचं. अभंगाचं द्वितीय चरण.
म्हणतात ते संत. संत गेले ठाया 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 म्हणजे ठिकाण. संत ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी. आता संतांचं ठिकाण पाहूया. आपण या विश्वामध्ये देव आहे म्हणतो. प्रत्येक कणाकणामध्ये जो देव आहे त्याला व्यापक भगवान परमात्मा म्हणतात. या विश्वाला आतून बाहेरून व्यापक प्रत्येक कणामध्ये जो देव आहे त्या देवाचं नाव त्याला शुद्ध ब्रह्म म्हणतात. शुद्ध ब्रह्माने मायेचा अंगीकार केला की त्याचा ईश्वर तयार होतो. ईश्वराचं राहण्याचं ठिकाण वैकुंठ. शुद्ध ब्रह्माने ज्ञानाचा अंगीकार केला की त्याचा संत तयार होतो. संतांचं राहण्याचं ठिकाण आहे वैकुंठ. देवाचं आणि संतांचं वैकुंठ. त्याच शुद्ध ब्रह्माने अज्ञानाचा जर स्वीकार केला तर तुम्ही आम्ही जीव म्हणून जन्माला येतो. आता वैकुंठामध्ये आपण जर जात असाल तर ते रामाचे भक्त त्याच्याकरता साकेत धाम आहे. कृष्णाचे भक्त त्याच्याकरता गोलोक धाम आहे. आणि वैकुंठ हे धाम वैष्णवा करताय मला. त्या ठिकाणी एक बिरजा नदी वगैरे विस्तृत भाग आहे त्याचा. तर ते वैकुंठ ठिकाण हे ब्रह्मांडाच्या बाहेर आहे मला. ज्या वेळेला येश भगवान परमात्मा ईश्वर ज्या वेळेला मृत्यू लोकामध्ये अवतीर्ण होतो त्यावेळेला तो 6 गुण घेऊन अवतीर्ण होतो. आणि 6 गुण घेऊन अवतीर्ण झाला की त्याला भगवान नामाभिधान येते. ऐका येश श्री अवतार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्ये हे 6 गुण वसती जे म्हणून तो भगवंतू. भगवान नाव येतं. आणि संत हे मृत्यू लोकामध्ये अवतीर्ण होतात. संत तुमच्या आमच्यासारखा प्रपंच असतो महाराज संतांना. तुमच्या आमच्यासारखे मुलं बाळं हे ते सगळंच असतं महाराज संतांना. संतांचा संसार सुखाचा होतो महाराज. पण आपला मात्र संसार सुखाचा होत नाही. आपण असणार ज्याच्याकरता फुडकण्याकरता आयुष्य जातं महाराज. पण शेवटी कळतं आपण ज्याला फुडकत होतो तो आपल्यामध्ये आहे. आजा गेला पंजा गेला बाप सुना गेला देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. आपली त्याची भेट होत नाही महाराज. मग या ठिकाणी हे दोन्ही अवतीर्ण झाले की संतांना काय म्हणायचं संसार म्हणायचं आणि देवाला काय म्हणायचं अवतार म्हणायचं. देवाशी अवतार संतांची संसार तोहीचा विचार. संसार वगैरे असं नाही महाराज. तुमच्या पाठीमागं व्याप कार्य वाढलं ना की तुमचा संसार सुरू झाला. माऊलींना काही मुलं बाळं नव्हती माऊलींना पण संसार होता का नाही होता ना महाराज. माऊलीचं तर वाक्य बरं अवघाची संसार सुखाचा करेना राज संसार सुफळ संसाराचा स्वभाव आहे अस्थिर होणे. हा
संसाराचा स्वभाव आहे. आपण संसारामध्ये काही करण्याचं ठरवलं ना तर ठरवल्याप्रमाणे कधीच होत नाही महाराज. नाही झाले की आपल्याला दुःख होतं. का? संसाराचा स्वभाव अस्थिर असताना त्याच्यामध्ये आपण सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो. पण संतांचं तसं नाही. संतांनी स्वतःमध्ये सुधारणा केली, स्वतःमध्ये बदल केला आणि आहे तसा संसार स्वीकारला महाराज. म्हणून संसाराचा स्वभाव अस्थिर आहे, तो संतांनी आहे तसा स्वीकारला. म्हणून संतांचा संसार जो आहे ना तो सफल होतो महाराज. मग या ठिकाणी संत येतात. मग संत गेले तया ठाया. ठाया म्हणजे ठिकाण. आता काला झाल्यानंतर ही सर्व वारकरी मंडळी कुठं जाणार? त्यांच्या गावाला जाणार. मग त्या गावाहून तात्पुरते आपण काय आलो? इथं आलोच महाराज. मग आपलं राहण्याचं ठिकाण कोणतं आहे? आपापलं गाव आहे. तर संतांचं ठिकाण आम्ही वैकुंठ वैकुंठाला गेले. मग आपण वैकुंठाला गेल्यानंतर नामचिंतन कोण करेल? तर ठाया या शब्दाचा अर्थ दुसरा आहे की त्याचं असणारी अवस्था. या देहीचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला असे. शरीराला तो अधिकार दिला महाराज. आयुष्याच्या साधने भागवतामध्ये पहिल्या श्लोकामध्ये स्वरूपासहित पूर्ण कार्य सांगतात. सच्चिदानंद रूपाय विश्व उत्पत्त्यादी हितवे तापत्रे विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. तसंच संतांचं स्वरूप काय आहे? तर सच्चिदानंद आहे. नमामि सद्गुरु शांतम सच्चिदानंद विग्रहम पूर्ण ब्रह्म परानंद विषम आनंदी वल्लभम. किंवा तो गौर आहे नमो सद्गुरु तुके ज्ञान देपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप. सच्चिदानंद आहे. सत कशाला म्हणावं? ज्याच्यामध्ये कधीही बाद होत नाही. म्हणजे बाद होत नाही म्हणजे त्याला देश परिच्छेद आणि काल परिच्छेद लागत नाही, त्याला सत म्हणावं. आज आपण या ठिकाणी बसलो, आपण घरी नाहीत महाराज किंवा दुसऱ्या देशात नाही. तसं देव इथेही आहे आणि दुसऱ्या देशातही आहे. त्यांना देश परिच्छेद नाही, आपल्याला देश परिच्छेद लागला, काल परिच्छेद. आपण जन्माला येण्याच्या अगोदर नव्हतो, भूतकाळात. वर्तमान काळामध्ये आहोत. शरीराला जाळून टाकलं, भविष्यामध्ये आपण नाही, आपल्याला काल परिच्छेद लागला. तसं देव भूतकाळात आहे, वर्तमान काळात आहे, भविष्य काळामध्ये राहणार आहे. तसे संत भूतकाळात आहेत, कारण संतांना जाऊन 750 वर्ष झाली तरी आपण म्हणतो मौल्य आहेत. आज वर्तमान काळामध्ये आहेत आणि भविष्य काळामध्ये राहणार आहेत महाराज.
म्हणून यांना काल परिचित नाही. देश काळ वस्तू भेद बाबळला आत्मनिर्भरला देवाला वागावं लागलं. बोलीला वाल्मिक तैशीची करीना वर्तोनी दाबीना. फक्त ज्ञान कशामध्ये झालं? नामचिंतन साधनेमधून झालं महाराज. तसं ज्ञानी लोकांच्या साधनेमध्ये जर आपण आलो तर ज्ञानी लोकांच्या साधनेमध्ये सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते महाराज. नकारात्मक ऊर्जा निघून जाते. एक दृष्टांत सांगतो. आपण रामायण नेहमी भावार्थ रामायण वाचता. एका राजाला लहर आली. सर्व नगरीतील ब्रह्मवृंदाला बोलवून घेतलं आणि त्यांनी सांगितलं आपल्याला रामायणाचं अध्ययन करायचं आहे. मग सर्व ज्ञानी ब्रह्मवृंद आले आणि त्याच्याबरोबर असणारे 4 ब्रह्मवृंद असे होते त्यांना लिहिता येत नव्हतं, वाचता येत नव्हतं आणि त्याच्यातलं ज्ञानही नव्हतं. आलेले होते ज्ञानी ब्रह्मवृंद होते. ते म्हणले बसं ना वाचायला. म्हणले आम्हाला लिहिता येत नाही, वाचता येत नाही, काय नाही. म्हणले याचा गंधच नाही. म्हणले आम्हाला काही येत नाही याचं. ते म्हणले असं करा तुम्ही बसा आणि ग्रंथाचं पान शेजाऱ्याने उलटलं की तुम्ही उलटायचं. म्हणजे सोपं मंत्र. बसले आणि अध्ययन चालू झालं महाराज. अध्ययन चालू झालं. नकारात्मक ऊर्जा निघून जाते, सकारात्मक ऊर्जा येते. तर अध्ययन सुरू झाल्यानंतर राजाला वाटलं काय सुंदर गातात, काय सुंदर म्हणतात, काय चांगले याच्यामधले दृष्टांत आहेत. चला आपण सर्वाकडे एक आता नजर फिरूया म्हणून राजेसाहेब उठले आणि त्या ब्रह्मवृंदामध्ये चक्कर मारू लागले, फिरू लागले. फिरत असताना हे पाठीमागच्या कडेला जी 4 जण बसलेली होती, लिहिता वाचता येत नव्हतं, पान केले की आपण उलटायचं. त्याच्यातला पहिला म्हणाला अब राजा यहाँ आएगा पूछेगा तो क्या कहो, राजा पूछेगा तो क्या कहो. असं म्हणत त्यांनी शेजारीकडे पाहिलं. कारण कसं असतं ज्याची विचारसरणी सारखी असते त्याचीच मैत्री जमते. म्हणून त्यांनी शेजारीकडे पाहिलं. शेजारीकडे पाहिल्यानंतर शेजारी म्हणतो तेरी गती सो मेरी गती, तेरी गती सो मेरी गती, तेरी गती सो मेरी गती. त्यानं त्याच्या दुसरीकडे बघितलं. दुसऱ्याकडे बघितल्यानंतर कब तक चलेगा, कब तक चलेगा, हे कुठपर्यंत चालायचं असं. तिसरा म्हणाला कब तक चलेगा, कब तक चलेगा. तिसरा म्हणू लागला. चौथ्याकडे बघितलं त्याने. चौथा म्हणला जब तक चलता है तब तक चलने दो, जब तक चलता है तब तक चलने दो. तोपर्यंत राजा जवळ आला. राजा जवळ आल्यानंतर राजाने विचार केला आपण अधूनमधून तर रामायण ऐकतो पण रामायणामध्ये हे श्लोक कधी आपण ऐकले नाहीत. रामायणामध्ये कधी ऐकलं नाही आपण हे. परंतु ज्ञानी एक विद्वान ब्राह्मण त्यांच्याबरोबर राजाच्या पाठीमागे चलत होते. राजाने त्याच्याकडे पाहिलं म्हणाले मी रामायणामध्ये हे कधी काही ऐकलं नाही, वाचलं कधी पाहिलं नाही, ऐकलं नाही, हे काय म्हणतात. ते मग ते ज्ञानी ब्राह्मण काय म्हणाले. हे म्हणत आहे राजा पूछेगा तो क्या कहू. राजाने विचारल्यानंतर काय सांगू. म्हणले मी रामायणामध्ये ऐकलं नाही. नाही म्हणले ही अविद्याकांड सांगतात, अविद्याकांड. काय अविद्याकांड आहे म्हणले. म्हणले कसं काय. म्हणले समजी प्रधान ज्या वेळेला भगवान रामचंद्राला वनामध्ये सोडलं आणि परत आले, परत आल्यानंतर अयोध्या नगरीमध्ये प्रवेश करत असताना सुमनजी प्रधान विचार करू लागले. दशरथ राजाने विचारलं तर काय सांगू. राजा पूछेगा तो क्या कहू, राजा पूछेगा तो क्या कहू. अविद्याकांड बोलतात म्हणजे अविद्याकांड. म्हणले हे बाजूचे हे म्हणतात तेरी गती सो मेरी गती, तेरी गती सो मेरी गती. म्हणले हे मी कधी ऐकलं नाही.
त्यावेळेला ज्ञानी ब्राह्मणदेव म्हणाले, हे किष्किंधाकांड सांगतात, किष्किंधाकांड. म्हणजे कसं काय ते, ज्या वेळेला भगवान प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणाला खांद्यावर हनुमानजीने घेतलं आणि खांद्यावर हनुमानजीला घेऊन कुठे आले, ऋषमुख पर्वतावर आले. ऋषमुख पर्वतावर आल्यानंतर सुग्रीव बरोबर ज्यावेळेला मैत्री झाली त्यावेळेला भगवान प्रभू रामचंद्र सुग्रीवाला म्हणतात, सुग्रीवा, माझ्या पत्नीचं हरण झालेलं आहे, रावणाने नेलेली आहे, तुझी पत्नी असणारं वालीनं बंदिस्त केलेली आहे, तेरी गती सो मेरी गती, तेरी गती सो मेरी गती, किष्किंधाकांड सांगत आहेत म्हणले. त्याच्यानंतर म्हणले, हे तिसरा काय बोलतो, कब तक चलेगा, कब तक चलेगा. म्हणले हे जे सांगतो ना, म्हणले हे लंकाकांड सांगायले, म्हणले लंकाकांड. लंकाकांड म्हणले कसं, म्हणले ज्या वेळेला अंगदजी शिष्टाईला आले आणि रावणाच्या दरबारामध्ये आल्यानंतर अंगदजीने असा पाय समोर आदळला आणि सांगितलं की तुमच्या दरबारातला कोणीही असणारा तुमचा योद्धा माझा पाय जर बाजूला सारवला, माझा पाय जर हरवला तर भगवान प्रभू रामचंद्र युद्ध न करता माघारी जाते. त्यावेळेला अंगदाने आव्हान दिलं, पाय कोणी उचलू शकत नाही. त्यावेळेला इंद्रजित समोर आले आणि पिताश्रीला रावणाला म्हणाले, बाबाजी, एक बंदर आलं तरी लंका जाळली, लंकेचा विध्वंस केला. आता दुसरं बंदर आलं त्याचा पाय हलत नाही, हे कुठपर्यंत चालायचं, कब तक चलेगा, कब तक चलेगा. विठाला मग त्याच्यापुढे चौथे ब्राह्मण जब तक चलता है तब तक चलने दो. म्हणले हे रामायणात कधी ऐकलं नाही, हे म्हणले लंकेतलंच केलं. म्हणले कसं, म्हणले ज्या वेळेला मंदोदरीने रावणाला सांगितलं की रावणा, तुम्ही काय करा, सीता परत करा आणि भगवान प्रभू रामचंद्राला शरण जा, त्याच्यामध्ये तुमचं कल्याण आहे. कारण असं युद्ध करणं, असा विध्वंस होणं आणि असं आस्ती राहणं हे कुठपर्यंत चालायचे. त्यावेळेला रावण म्हणतो, जोपर्यंत ते तोपर्यंत होते, जब तक चलताय तब तक चलने दो, जब तक चलताय तब तक चलने दो. म्हणून संसारातली नकारात्मक ऊर्जा जरी असेल तरी तिला सकारात्मक दृष्टीनं बघितलं पाहिजे. हे नामचिंतन साधने म्हणून होतं. कारण आपल्याला सवय करायचं थोडं पण अपेक्षा जास्तीची. आपण थोडं करायचं पण अपेक्षा किती जास्तीची ठेवतो महाराज. उदाहरण सांगतो, 2 पांतस्थ प्रवासी आणि एका गावामध्ये आले, तिथे भेट झाली, त्यांची ओळख झाली, गप्पा मारत बसले, तिन्ही सण झाले. म्हणजे चला आता जेवण करू, आपल्याजवळ दशम्या आहेत. एक जण म्हणला माझ्याकडे 5 दशम्या आहेत, एक जण म्हणला माझ्याकडे 3 दशम्या आहेत. म्हणजे मग दोघंजण 4-4 दशम्या खाऊ. कारण आपल्याला हवं जास्त घ्यायची, त्याच्याकरता सांगतो. आपण समाधानी का राहत नाही. मग त्याच्यामध्ये तिसरा आला, त्यावेळी चला म्हणले आपण जेवायला बसू. तो मला माझ्याकडे दशम्या नाही, म्हणले आमच्या दोघांच्या मिळून 8 दशम्यात, आपण 3 जण खाऊ. बरं म्हणले, बसले जेवायला. 2-2 दशम्या जर दिल्या तर 2 दशम्या शिल्लक राहिले आणि 3-3 दशम्या दिल्या तर 1 दशमी कमी पडायली. मग हुशार होते ते. मग ते म्हणले आपण असं करू, प्रत्येक भाकरीचे 3 भाग करू आणि सारख्या प्रमाणात पिकाला करू. मग त्याने 3 भाकरीचे 3-3 भाग केले, ते भाग 9 झाले. आणि 5 भाकरीचे 3-3 भाग केले, ते झाले 15 भाग. हे 9 आणि हे 15 24 भाग झाले. 24 भागातले 8-8 भाग ह्याने वाटून घेतले जेवायला. 8-3-24. त्यांचं जेवण वगैरे झालं, संध्याकाळी आराम केला. आणि सकाळी ज्या वेळेला ज्याच्याकडे दशम्या नव्हत्या तो निघाला. निघाल्यानंतर त्याने काय केलं तर तो म्हणला परवानगी घेतली, म्हणजे चला. मग त्याने खिशात हात घातला ना असा पुढं केला. खिशात हात घालून पुढं केल्याबरोबर हे जे 2 जण होते त्याच्यापैकी कुणाचा हात पुढं येणार, उतर पाण्याला खात 3 भाकरीवाल्याचा.
बरोबर आहे ना. 3 भाकरीवाल्याचा हात पुढं आला. त्यांनी त्या मोहरा घेतल्या. मोहरा मोडल्या. मोहरा होत्या 8 मोहरा होत्या. तो म्हणलं चल ना मोहरा वाटून घेऊ. म्हणलं कशा वाटायच्या. म्हणलं 2 4 मोहरा घेऊ. आणि म्हणलं तुझ्या 3 भाकरी माझ्या 5 भाकरी आणि 4 मोहरा कशा. मला माझ्या 3 सुट्टीला होत्या म्हणून तर मोहरा मिळाल्या ना. म्हणला नाही. म्हणलं असं नाही. म्हणलं आपण गावात जाऊन कोणाला तरी विचारू. शहाण्या माणसाला गावात आले. शहाण्या माणसाला विचारलं. त्यांनी सांगितलं प्रथम याच्या 3 भाकरी होत्या माझ्या 5 भाकरी होत्या. आम्ही 3 जणांनी मिळून खाल्ल्या. मोहरा 8 भाकरी 8. मग आमची वाटणी कशी करायची. ते म्हणले ज्याच्या 5 भाकरी त्याने 5 मोहरा घ्या. ज्याच्या 3 भाकरी त्याने 3 मोहरा घ्या. त्या वाटणीत बदल आहे का. बराबर झाली का नाही वाटणी. बराबर झाली वाटणी. मला आपला संसारातला हिशोब आहे महाराज. बराबर वाटणी झाली ना. ज्याच्या 5 भाकरी त्याला 5 मोहरा. ज्याच्या 3 भाकरी त्याला 3 मोहरा. की 5 मोहरावाला म्हणलं आपल्याला वाटणी पसंत नाही. म्हणलं मग कोणाला विचारायचं. म्हणले मंदिरात आपण जिथे आराम केला ना तिथं त्यांची पुजाऱ्यांची पूजा झाली असेल त्या बाबांना विचारू. ते म्हणलं त्या बाबांनी वाटणी केली. तू जर नाही म्हणलं तर पुन्हा काय करायचं. मला बाबा जर म्हणले ना तुला सगळ्यात मोहरा देत तरी मला मान्य आहे. पण मला बाबाच्या तोंडून ऐकायचं. त्यांच्या तोंडून नाही ऐकायचं. आले बाबाजीकडे. बाबाजीला म्हणले बाबाजी याच्या 3 भाकरी माझ्या 5 भाकरी आम्ही 3 जणांनी खाल्ल्या. ज्याच्या भाकरी नव्हत्या त्याने 8 मोहरा दिल्या. आम्ही गावामध्ये गेलो. गावामध्ये वाटणी करून घेतली तर त्यांनी सांगितलं ज्याच्या 5 भाकरी त्यांनी 5 भाकरी घ्या. ज्याच्या 3 भाकरी त्यांनी 3 भाकरी घ्या. वाटणी बरोबर झाली. हे म्हणतो मला मान्य नाही. तुम्ही सांगा. बाबा म्हणले तुमच्या बालगडीत मला कशाला घेता. म्हणले बघा तुमची जशी वाटणी असेल तशी करा. तर ही 5 मोहरावाला 5 भाकरीवाला म्हणला बाबाजी तुम्ही काही सांगा. तुम्ही दिलेला शब्द मला प्रमाण आहे. तुम्ही काय तुम्ही म्हणा याला सगळ्या मोहरा तरी मला मान्य. पण तुम्ही तोंडातून सांगा. बाबाजी म्हणले थोडा वेळ द्या. बाबाजीने ध्यान लावलं आणि म्हणले हां सांगा. म्हणजे तुमचं कसं आहे. म्हणले याच्या 3 भाकरी माझ्या 5 भाकरी. तिसरा आला त्याच्याकडे भाकरी नव्हती. आम्ही प्रत्येक भाकरीचे 3 भाग केले. त्याचे 24 भाग झाले. आम्ही तिघांनी 8 भाग खाल्ले आणि त्यांनी 8 मोहरा दिल्या. याची वाटणी गावातल्या लोकांनी केली. 5 भाकरीवाल्याला 5 मोहरा. 3 भाकरीवाल्याला 3 मोहरा. पण याला वाटणी मान्य नाही. तुम्ही सांगाल ते आम्हाला मान्य. बाबाजी म्हणले 3 भाकरी होत्या. म्हणजे हो. 3 भाकरीवाल्याला विचारलं तुझ्या 3 भाकरीचे भाग किती झाले. किती झाले 9. म्हणलं त्याच्यातले तू खाल्ले किती. म्हणला 8. बरं म्हणलं. 5 भाकरीवाल्याला विचारलं त्याचे भाग किती झाले. म्हणला 15. त्यातले खाल्ले किती म्हणला तू. म्हणला 8. शिल्लक किती राहिले म्हणला 7 भाग. म्हणला 5 भाकरीवाल्याच्या 7 मोहर आणि 3 भाकरीवाल्याची 1 मोहर. विठ्ठला पुढे कोणाला काही मिळत नाही महाराज. तुम्हाला प्रारब्धात अदृष्ट जर पालन करायचं असेल ना तर संतांच्या संगतीमध्येच करावं. संतांच्या संगतीमध्ये. कारण देवाकडे ज्या 3 शक्ती आहेत कृत्रिम शक्ती अकृत्रिम शक्ती अन्यथा कृत्रिम शक्ती त्याच 3 शक्ती संताकडे आहेत महाराज. म्हणून संताकडे असणारं देव आणि संत आपण जे म्हणतो देवते संत निमित्त त्या प्रतिमा. दोघाकडे शक्तीसारखी आहे. दोघाचं स्वरूप एक आहे पण निमित्त मात्र ती प्रतिमा आहे. म्हणून संत गेले तया ठाया. ठाया म्हणजे मला अवस्था प्राप्त करून द्या. संत तो स्वरूप मला द्या. संतांची अवस्था मला द्या. संत गेले तया ठाया देव राया पाहू. एवढं माझं काम करा. पण देवा पुन्हा असं होऊ नये. कसं अभंगाचं तृतीय चरण. ज्येष्ठांचे कामा जोडी. ज्येष्ठांची कामा जोडी.
सत्य पाव. मागणी तशी आहे महाराज. कारण मागत असताना कसं मागावं हे लक्षात आलं पाहिजे. त्यांनी निचून सांगतात, भगवान तुम्ही जशी पाठीमागं परवड केली. आपल्याकडे एक अभंग आहे ना, बंद झाला तुझा दरबार, अभंग आहे. कीर्तिवानाचा अपमान केला, त्याचा बहुमान वाढवला, अभंग आहे. त्याप्रमाणे भगवान स्वप्नामध्ये असणारा हरिश्चंद्र राजाने दान दिलं. अहो तो एवढा दानी होता, सत्वशील राजा होता, स्वप्नामध्ये सुद्धा दानाची पूर्तता केली. पण किती फजिती झाली. अहो लेकराचा अंत्यविधी त्याला करण्याला मुश्किल झालं महाराज. त्यात माहिती सर्वांना सांगण्याची गरज नाही. त्याला परवड म्हणतात महाराज. म्हणून मागत असताना मी काय सांगितले, मी काय म्हणतो म्हणले. उदाहरण जर पाहिलं, शाल्व मंदार देशाचा राजा आणि शाल्व देशाचा राजा. मंदार देशाच्या राजाला मुलगी. नारद स्वामी फिरत फिरत आले. नारद स्वामीने पाहिलं मुलगी किशोर वयामध्ये आहे. नारद स्वामीचं असणारं दर्शन वगैरे झालं, परत गेले. नारद पुन्हा आले. नारद पुन्हा आल्यानंतर मुलगी उपवर दिसली. राजाला विचारलं, का हो म्हणाले तुम्ही इथं लग्न वगैरे केलं नाही, वर पाहिलं नाही का? म्हणले व्यापानं जमलंच नाही. मग नारद स्वामी निघून गेले आणि काही दिवस निघून गेले तर राजा म्हणला, हो मला व्यापानं काही जमत नाही, तू तीर्थयात्रा कर. आणि तीर्थयात्रा करत असताना तुला जो कोणी पसंत पडेल मी त्याच्याशी विवाह करून देईन, तूच तुझा पती निवड. म्हणले बाबा मी जर निवडला तर? हो म्हणले तुला आजच असणारं सांगतो, आजच संकल्प करतो, आजच दान देतो, तू जो पती निवडला त्याला मी तुला दान दिलं. दान दिलं मला. मग निघाली तीर्थयात्रेला. आली मंदार प्रांतामध्ये. तर मंदार प्रांतामध्ये परिस्थिती काय झालेली होती. मंदार प्रांताचा राजा, त्याचा मुलगा अतिशय सूर्यासारखी कांती मारत, वाघासारखा सूर, सर्व गुणांनी युक्त. मग त्यानं पाहिल्यानंतर तिला तो आवडला. आवडल्यानंतर मग तिने मनामध्ये वरलं त्याला. मनामध्ये वरल्यानंतर मुलगी घरी आली. बाबाला सांगितलं, बाबा मंदार देशाच्या राजाच्या मुलाचा मी स्वीकार केला. बाबा म्हणले ठीक आहे, काय हरकत नाही. तेवढ्यामध्ये नारद स्वामी आले. नारद स्वामीला वार्ता सांगितली. नारद स्वामी म्हणत तुम्ही लग्न करू नका. हे नारद स्वामी काय म्हणायचे, तुम्ही लग्न करू नका. ते म्हणाले का लग्न करायचं नाही? म्हणजे याचं आयुष्य 6 महिन्याचं राहिले. मुलीचं नाव आहे सावित्री, मुलाचं नाव आहे सत्यवान. म्हणजे 6 महिन्याचं आयुष्य याचं. मुलगी म्हणली बाबा तुम्ही दान एकदा देऊ शकता आणि कन्यादान एकदाच करता येते. तुम्ही मला दान दिलेलं आहे, तुमचं वचन आहे. तुम्ही मला परत दान करू शकत नाही आणि मी एकदा ज्याला वरलेलं आहे मी दुसऱ्याला वरू शकत नाही. त्याच्याशीच लग्न झालं. मग नवीला त्याने लग्न लावलं. आता माहीतच झालेलं होतं 6 महिने राहिलेत म्हणून. आता इकडे यांचा संवाद चालू होता तोपर्यंत या राजाकडे काय झालेलं होतं. राजाला वृद्धत्वामुळे अंधत्व आलं होतं आणि आंधळा झाला होता. आणि त्याच्यावर शेजारच्या राजाने आक्रमण केलं म्हणून तो पळून वनामध्ये गेला होता. मग त्याचा मुलगा ते वनामध्ये आणि इकडं तर हिने लग्न ठरवलेलं. शेवटी ते लग्न लागलं आणि लग्न लागल्यानंतर ती मुलगी नांदायला कुठे आली, वनामध्ये आली. मग त्यांच्याकडे तिला माहीत होतं की 6 महिन्याचा हा आपला पती आहे. मग तिने काय केलं, दररोज असणारी सासऱ्याची सेवा करायची आणि दररोज असणारा पूजाविधी करायचा. आणि याने काय करायचं, लाकडं तोडून आणायचे, विकायचे, मुळे विकायचा धंदा करायचा, जगायचं महाराज. एक आठवडा शिल्लक राहिला आणि आठवडा शिल्लक राहिल्यानंतर सून जी आहे ती सून आपल्या सासऱ्याला म्हणाली, मामाजी मी एक तुम्हाला मागत आहे. म्हणजे बेटा माझ्याकडे काय तुला देण्याकरता, माझं कशाला सत्व घेते, मी द्यायला असमर्थ आहे, माझ्याकडे काही नाही, मी काही देऊ शकत नाही, तू मागत असली तरी. ते म्हणले मामाजी तुम्ही देऊ शकता तेच मागत आहे.
म्हणले माग बेटा मग. म्हणले मला फक्त परवानगी द्या, मला यज्ञ करायचा आहे, मला परवानगी द्या, यज्ञ करायचं. म्हणले सामुग्री, म्हणले सामुग्री वनामधून गोळा करेल आणि यज्ञ करण्याकरता, दान देण्याकरता ऋषी मुनी तपस्वी लागतात ते, कारण यज्ञ दान केल्याशिवाय परिपूर्ण नाही. म्हणले या अरण्यातील ऋषी मुनी आम्ही बोलू. ठीक आहे म्हणाले. मग ऋषी मुनी आले, तिने 7 दिवस यज्ञ केला आणि 7 दिवस यज्ञ करून सर्व ऋषींचा आशीर्वाद घेतला. आशीर्वाद घेतल्यानंतर यज्ञ परिपूर्ण झाला. फळं वगैरे त्यांना वाटप केली, कारण दुसरं तर काही द्यायला नव्हतं त्यांच्याकडे. आणि ते परत गेल्यानंतर दुसरा दिवस त्याचा शेवटचा दिवस उजाडला. याने कुऱ्हाड घेऊन वनामध्ये निघण्याच्या वेळेला म्हणाले आज मी तुम्हाला एक मागणार आहे. आजपर्यंत मी तुम्हाला काही मागितलं नाही, पण आज पतिदेवा मी तुमच्याकडे एक मागणार आहे. म्हणणार माझ्याकडे देण्यासारखं काय आहे सांग. म्हणले आता काय मागायचे. म्हणले काही नाही. म्हणले मला तुमच्याबरोबर वनामध्ये येण्याची परवानगी पाहिजे, एवढंच मागते. म्हणलं दिली परवानगी. हे दोघंही रानामध्ये आले आणि ज्या वेळेला याचं तोडकाम चालू होतं, लाकडं तोडायचं, त्यावेळेला यम धर्मराज आले. यम धर्मराज आल्यानंतर याचा प्राण उतरला आणि शरीर त्या ठिकाणी पडलं. त्यावेळेला यम धर्मराजाबरोबर हे जाऊ लागले. जात असताना यम धर्मराज म्हणाले की तू तुझ्या पतीचा असणारा विधी उरक, आमच्याबरोबर येऊ नको, तुला आमच्याबरोबर येता येणार नाही आणि तू आमच्याबरोबर आली तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. त्यावेळेला यम धर्मराज म्हणाले तू परत जा, मी तुला एक वरदान देतो, पण ह्याचा प्राण मागू नको. मी तुला वरदान देतो, पण ह्याचा प्राण मागू नकोस. पुढे ते जाऊ लागले, ती पाठीमागे जाऊ लागली. यम धर्मराज म्हणाले तू माझ्याबरोबर येऊ नकोस, मी दुसरं वरदान देतो, पण ह्याचा प्राण मागू नकोस. पुढे जाऊ लागली. पुढे जात असताना यम धर्मराज म्हणाले याचा सर्व अंत्यविधी वगैरे उरक, तू आमच्याबरोबर येऊ नको, तुला 2 वरदान दिले, पण याचा प्राण मागू नको. मी तुला 3रं वरदान देतो, पण याचा प्राण मागू नकोस. त्यावेळेला ती म्हणाली तुम्ही मला 3 वरदान दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 8 घातली, याचा प्राण मागू नकोस, तर मी तुम्हाला याचा प्राण मागत नाही, पण एकच वरदान मागते, ते एकच वरदान द्या. यम धर्मराज म्हणाले बोल तुला काय पाहिजे ते, ह्याचा प्राण मागायचा नाही ना, बोल तुला दिलं. ते म्हणले माझ्या सासऱ्यानं नातवाच्या डोक्यावर छत्रच्यावर पाहलं. काय मागितलं? मध्ये म्हातारा होता, त्याला डोळे मागितले. ही पोरगा होता, ह्यांना मूलबाळ नव्हतं, ह्यांना मुलगा आला. पुन्हा त्या मुलाला मोठं झाल्यानंतर त्याचं लग्न आलं, पुन्हा त्या मुलाला मुलगा, आणि पुन्हा ह्या म्हाताऱ्याला डोळे महाराज, पुन्हा ह्याचं आयुष्य वाढवलं महाराज. माझ्या नातवाच्या डोक्यावर छत्रच्या मार, हे मागणी कोणाची महाराज? सत्यवान सावित्री यांच्यातली. विठ्ठला ज्यांनी सेवा केली त्यांची सुद्धा जास्त खूप किती परवड झाली महाराज. नाहीतरी महाराज काय समाजामध्ये जर पाहिलं तर कोणत्या संतांना त्रास झाला नाही महाराज, कोणत्या संतांना त्रास झाला नाही, सर्व संतांना त्रास होतो. तशी परवडी न लोक आपलं सुद्धा घरामध्ये बघा ना, कोणाचं बी त्या धाकट्याकडंच लक्ष, थोरल्याला कोणी बघतच नाही महाराज. थोरल्याची फटफट फरफरतच होतं महाराज. नाही खरं आहे का नाही, आपल्या संसारातलं का खोटं आहे हे? माता माऊलीला जास्त माहिती. उदाहरण सांगतोय, आहे विषय निघाला म्हणून. माता माऊलीत ना ह्यांचा नातवावर लई जीव, पण आता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये लिकीचे लेकरं येऊ द्या आणि इथं पोराचे लेकरं येऊ द्या, आणि आता कळवून काही खायला आणू द्या ना. ती आजी नातवाला विभागणी करत असताना, खायला देत असताना थोडं का असताना आधी लिकीच्या लेकाला दे, थोडं का असताना पण आधी लिकीच्या लेकाला, लेकाच्या लेकाला तिथं थोडं का असताना पण कमीच मिळणार महाराज. आणि एखादं तुकडं विकत घेतलं आणि ते कुणाच्या नावचं करायचं म्हणलं,
लेकीच्याला लेकराच्या करायचं म्हणून तिथं काय म्हणते नाही 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 ती लेकाच्या नावचं लेकाच्या नातवाच्या नावचं किती आपल्यामध्ये असणारा बदल होतो बरं स्थायी भाव कारण आपला संसाराचा स्वभाव अस्थिर आहे अस्थिर स्वभावाकरता आपल्यामध्ये बदल करणे आणि त्याच्यामध्ये समरस होणे महाराज माझी परवड होऊ नये त्याच्याकरता ते दृष्टांत माय लेकराचा देतात अभंगाचं शेवटचं चरण तुका म्हणे लाड तुका म्हणे पूर्वी पूर्ण तुका म्हणे बोल तुका म्हणे पुराणी बोले 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 तुका म्हणे करी कोड पूर्वी लाड अनुचा माय लेकराचा दृष्टांत आहे कण्व ऋषीच्या आश्रमामध्ये भरत त्याचा शकुंतलाबरोबर गांधर्व विवाह झाला गांधर्व विवाह झाल्यानंतर त्याला दुर्वास ऋषीचा शाप होता विसरत मागे की तू हिला विसरून जाशील 4-6 महिने त्या ठिकाणी राहिल्यानंतर हा भरत दुष्यंत राजा आणि शकुंतला हा विवाह 6 महिने तिथे राहिला 6 महिन्यात कण्व ऋषीच्या आश्रमाला गांधर्व राहिल्यानंतर तो निघून आला इकडे निघून आल्यानंतर तो शकुंतला विसरला का दुर्वास ऋषीचा शाप होता 12 वर्षानंतर त्याला जी शकुंतलेला अंगठी घातलेली होती त्याला मात्रा म्हणतात ती समुद्राच्या कडेला चालत असताना पाण्यामध्ये पडली होती ती माशाने गेली हा शकुंतलेला विसरून गेला 12 वर्षानंतर व्याधाने मासा पकडला आणि तो मासा याच्याकडे आला मासामध्ये पाडल्यानंतर त्याला ती मात्रा दिसली त्यांनी ती मात्रा अंगठी ओळखली आणि अंगठी ओळखल्यानंतर शकुंतलेची आठवण लागली चला म्हणलं आपण जाऊ शकुंतलेकडे म्हणून 12 वर्षानंतर ती मात्रा बरोबर म्हणजे अंगठी बरोबर घेतलेली अंगठी हातामध्ये घातलेली आणि कण्व ऋषीच्या आश्रमाला आला तर इकडे असणारं लहान पोर सिंहाचा जबडा असा फाडलेला होता फाकवलेला होता सिंहाचा जबडा हातमध्ये घातलेला होता त्याने पाहिल्यानंतर त्याने विचार केला ही माझ्यासारखा पराक्रमी आहे म्हणजे माझा मुलगा आहे म्हणून ते त्याला म्हणे मी तुझा वडील आहे बाबा मी तुझा वडील आहे मी तुझा वडील आहे कोण म्हणे दुष्यंत राजा म्हणे पण ते मुलगा ऐकायला तयार नाही ज्या वेळेला शकुंतला आली म्हणजे मुलाची आई म्हणजे दुष्यंताची पत्नी गांधर्व विवाहाची ती आल्यानंतर त्याने सांगितलं मी याला सांगत आहे किती वेळ बोलत आहे मी तुझा असणारा वडील आहे मी तुझा वडील आहे हे मानायला तयार नाही
त्यावेळेला शकुंतला म्हणाली, बाळ हे तुझे वडील आहेत, दर्शन घे. लागलीच मानलं. आईने बापाची ओळख करून द्यावी लागते, तसे संतांच्या सानिध्यामध्ये संतत्व अवस्था प्राप्त झाले की आपल्याला आपल्या बापाची ओळख होते, म्हणजे देवाची ओळख होते. संत गेले तया ठाया देवराया पावगी विठोबा. सर्वांनी मुखाने भगवंत नाम चिंतन करावं, हाताने टाळी वाजवून डोळ्याने भगवंताचं स्वरूप पाहावं. रामकृष्ण जे संत वचन आहे तेच बोलण्याचा प्रयत्न केला. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे माद क्षमा करणे संते नव्यांग भूत नोढे हा उपदेश तुमचे बडबडलो शेष तुमच्या कृपेचे पोचले जन्मोजन्मी तुका म्हणे केव्हा होणं तुमचे गेले धर्मकीर्तन सिद्धी गेले हे तुझे उरले पायी कपट पुढे फार बोलू काही अवघे पायी विधीत तुका म्हणे पडिलो पाय करा छाया कृपेची. त्याप्रमाणे दादांचा संकल्प या परिसरातील कुमारापासून वृद्धापर्यंत सर्वांना दीर्घायुष्य आशीर्वाद प्राप्त होऊन अनंत कोट कल्याण होऊन ईश भगवान परमात्मा आपल्या दिनचर्येमध्ये 2 कार्य करून घेऊ. अखंड भगवंत नामा चिंतनाने अखंड अन्नदान, लेने को हरिनाम देने को अन्नदान, या 2 क्रिया ईश भगवान परमात्मा आपल्याकडून करून घेऊ अशी भगवंत चरणी प्रार्थना करतो. येण्याकरता मला 15 मिनिट उशीर झाला, त्याबद्दल असणारं क्षमस्व. ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा